अहो इतकंच ना. बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी मस्त बनवायचंय ना. मग ह्या पारंपरिक पातोळ्या तुम्ही ट्राय करा ना. ज्याची चव आहे आरारारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, पितळेची खिसणी घ्यायची आणि सोबतीला ओला नारळ चांगला खसाखसा खाऊन घ्यायचा. आता पितळच्या कढईमध्ये साजूक तूप, गुळ घालायचा आणि गुळ वितळाना घालायचं ओलं खोबरं. छान मिक्स करून त्याच्यात घालायची वेलची पूड, सुकामेवा आणि एकत्र करून सारण तयार. आई नेहमी म्हणायची पातोळ्याचं पीठ सुवासिकच असलं पाहिजे आणि गोळा अगदी लोण्यासारखा झाला पाहिजे. म्हणून मी वापरतोय माझा भरोसेमंद न्यूली लॉन्च दावत राईस फ्लार, जो बनला आहे प्रीमियम बासमती राईसने, जेणेकरून सणाचे प्रसाद बनतात एकदम ग्लुटन फ्री आणि चविष्ट. आता पितळेच्या परातीमध्ये पीठ काढून घ्यायचं, गुठळ्या मोडायच्या चांगल्या, अधूनमधून पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं. अगदी लोण्यासारखं झालं पाहिजे. बघा झालं की नाही. आता पारंपरिक पातोळ्या म्हणलं की हळदीचं पान घ्यायचं, तूप लावायचं आणि गोळा चांगला गुळगुळीत करून मस्त तूप लावायचं आणि थापून घ्यायचं हाताने. आणि त्यानंतर मस्त सारण भरायचं आणि कडा सगळ्यात ना त्या चांगल्या बंद करून घ्यायच्या. आता याला वाफवण्यासाठी तांब्याचं मोदक पात्र घेतले, 10 ते 12 मिनटं मस्त वाफवायच्या. आणि मग काय मंडळी, तयार आहे गरमागरम अशा पातोळ्या. म्हणतात ना, नव्या सुरुवातीसाठी नवं पीठ. तर ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही पण आणताय ना घरी दावत राईस फ्लार.